आज असं काय झालं? जेवण करायच्या वेळेसही कोणी कोणासोबत बोललं नाही, सगळे चुपचाप आणि आता आता आपापल्या जागी बसून गेले आणि आताही नाही बोलून राहिले आणि नाहीचा चेहराही उतरलाय. काय झालं असं? लय सुनसान मारून राहिलं घर. काय झालं काय नाही तर हा काही घडलं काय अजून घरी? आणि मी ऑफिसवरून आलो तेव्हापासून हे दिसली नाही मला. पूनम पूनमही नाही दिसली. बाहेरच नाही निघाली ते आलो तेव्हापासून. ना वाढायला दिसली, ना जेवण केलं, ना काही केलं. काय झालं असं काय माहीत घरी? बाबा काय झालं? नाही काही नाही झालं. ते तुम्ही म्हटलं होतं ना म्हणे सकाळी, म्हणे जाशील तर म्हणे तिकडे मिरचीचा भाव काढून येतो म्हणे मंडीतून. तर मी गेलो होतो आज मंडीत, तर तिकडून भाव घेऊ काढून आणला. आता ज्याच्यासोबत तुम्ही करता ना घेणदेण करता ते सगळे तिथंच होते. मग त्याला भाव घेऊ विचारला आणि मग ऑफिसला निघून गेलो. तर म्हटलं तुम्हाला सांगून देतो म्हटलं भावाचं, मिरचीच्या भावाचं. मग त्या हिशोबानं तुम्ही करा थोडा. कसं काय करता तर ते तुम्हाला काही एवढं समजत नाही. पहा तुम्हाला कसं काय जमते तर मग. गेला होता काय तू? बरं झालं गेला तो. काय भाव निघाला तर काय चालू आहे म्हणे भाव म्हणे आता? अहो बाबा मी गेलो होतो मंडीत गेलो होतो. तर ते काकाजी भेटले होते. ते राहत नाही का तुमच्यासोबत भीमराव काकाजी? ते भेटले होते. मग त्यानं घेऊन गेले मला आणि ते दलाल होते त्याच्यासोबत भेटून दिलं. तर मग मला माहीत पडलं का बा काय भाव चालू आहे. तर म्हणे चांगला पॉश माल राहिला म्हणे तर 8,000-9,000 रुपये क्विंटल घेऊन राहिले ते. आणि थोडासा हलका माल राहिला तर 5-7 हजार भेटून राहिले म्हणे क्विंटलचे. तर बाबा मला हे विचारायचं होतं का आपल्या वावरात कसं काय आहे, कसं काय पीक आहे म्हटलं, चांगलं आहे का थोडंसं आहे म्हटलं हलका आहे, त्या हिशोबाने आपल्याला भेटून मग पैसे. अरे आपल्या वावरात काय हलका माल राहते काय? एवढा पैसा लावून राहिलो त्याले, खत पाणी बरोबर निंदन फुवारा सगळं टाकून राहिलो आणि हलका माल निघेल काय आपल्या वावरात? एकदम चांगला माल आहे म्हटलं, एकदम चांगला पॉश माल आहे आपल्या वावरात. काही नाही पाहा लागत. भेटते मग 8-9 हजार रुपये क्विंटल भेटते आहे ना. मागचा तोड्यात आला होता 17-18 क्विंटलचा. आता काय माहिती ह्या तोडा कितीचा येते तो. आणि म्हटलं सध्या महाग आहे तर तोडून टाकतो, नाही तर मग ते अजून खसते ना, टाकी टाकी खसून जाते मग झाडाची. बरं बाबा पहा ना तुमच्या हिशोबाने पहा कसं काय करायला लागते. तर आता मला काही एवढं समजत नाही त्याच्यातलं. पहा तुम्ही कसं काय करता तो. आता तुम्ही सांगितलं होतं म्हणून गेलो तुम्ही तिथं विचारसाठी भाव घेऊ. आता सांगून दिला ना तुम्हाला. आता पहा मग कसं काय करता, तोडता का नाही तोडता? नाही रे तोडा तर लागूनच. काय करतो त्याला ठेवून झाड मग अजून चांगला फुलर येत नाही ना. इकडून माल काढला का दुसरा माल मग तयार होते. नाही तोडा लागून पाहिजे तुम्ही बाया घ्या सांगतो आणि तोडा तेवढा काढून घेतो आणि त्याच्यानंतर मलाही जायचं आहे. तुम्हालाही जायचं आहे? कुठं चालले बाबा तुम्ही? अरे तो आला होता घनश्याम आला होता. तो म्हणे त्या बाजूच्या गावात म्हणे चणागिना काढून राहिली म्हणे. तर आपली मशीनं चालल्या ना तिथं, तर तिथं राहा लागेल ना. मशीन बिघडली सुधारली हा तिथं राहा लागते ना. आता 8-15 दिवस मी तिकडेच राहील. त्याच्यानंतर सगळं काही काम घेऊन जाते आणि कशी मशिनीचे भाडे येऊन जाते. हां सध्या सीझन आहे तर मारून घेतो म्हटलं तेवढं सीझन. आणि आपल्याला तिथं रास लागते ना. नाही तर मग हे लोक काय करते, सुधरवायच्या भायनानं जास्त पैसे घेऊन घेते आणि वेगळे वेगळे पार्ट लावून देते मग त्याले जुने पुराणे. त्याच्यात मग आपल्याच घाटा होते. त्याच्यापेक्षा तिथं राहिलं ना ते बरं राहते. तर मशीनं घेऊन जाईन म्हटलं मी. याच्या चण्याच्या मशीनं, चणा काढायच्या मशीनं घेऊन जाईन आणि तेवढा हरभरा काढून देईन त्याला. आणि माहीत पडते किती दिवस लागते किती नाही. आता तो म्हणून राहिला होता घनश्याम म्हणे 15 दिवसाचे आहे म्हणे. पण काय 15 दिवस 20 दिवस लागते त्याला. असं असं. पण आई काय झालं हो तुले? तो चेहरा कसा उतरा दिसून राहिला? काय झालं बाबा इले? आईले काय झालं? काऊन अशी बसली हे? पिंट्या काय झालं बाबा? अरे मला ना थोडंसं काम आठवून आलं. मी जातो बाय घ्यायचं पाहतो. आता ते सांगितलं ना भाव चांगला आहे म्हणून बाय घ्या सांगतो मी वावरासाठी. हां मग अजून रात्र होऊन जाईल तर बायानी भेटणार. उद्याच सांगून देतो. बरं पाय तू हां लक्ष दे. मी येतो बाय घ्या सांगून. हो बाबा. अरे हे बाबाला काय झालं? बाबाला आईचं विचारलं तर बाबा एकदम तणकीने उभेच राहून गेले आणि झाले लागले. आता काय घडलं घरात? आता मला कोणी सांगणच नाही तर मला काय माहीत पडलं. आणि ह्या आईचाही चेहरा एवढा उतरला. काय झालं काय नाही तर? आई काय झालं बाबाले? बाबाला विचारलं त्या चेहरा कोण उतरला आहे तर बाबा चालले गेले. काय झालं काय कोण उतरला असं तुझ्या चेहरा? हा काही झालं काय घरी? अरे पिंट्या 2-2 गोष्टीची झाली तर ते बाबा बोलून नाही राहिले म्हटलं माझ्यासोबत. एक शब्दही नाही बोलले. आता म्हटलं 5 वाजता जर असं झालं 2-2 गोष्टीचं तर तेव्हापासून त्या बाबांनी एकदम चुप्पीच साधली. काहीच नाही बोलून राहिले माझ्यासोबत, काहीच नाही. पण नाही झालं काय? हां बाबा तर असे कधी नाही करत. किती काही झालं भांडण नाही झालं तर बाबा कधी असे अबोले ठेवतच नाही ना. बाबा तर बोलतेच. पण असं काय झालं का बाबांना असं हे करून राहिले, बोलून नाही राहिले ना कोणी नाही? हां काही ना काही तर घडलंच असेल ना. काय झालं आई सांगशील तर मला माहीत पडन. सांग ना काय झालं तर. अरे पिंट्या काय सांगू तुले? काही नाही आहे, काही नाही आहे माझ्या घरात, काहीच नाही आहे. हां त्या सुनीला काही बोललं का त्या म्हटलं तोंडच वर पडते. पहिले तुझी बायको काही नाही बोले आणि आता त्या लाईनीसोबत येऊन म्हटलं तेही बोलायला लागली. आता त्या दोघी गेल्या होत्या फिरासाठी दुपारी. कुठे गेल्या होत्या? पार्लरमध्ये गेल्या होत्या का काय गेल्या होत्या तर. आणि म्या फक्त विचारलं त्याला म्हटलं घरात कोणी नाही मला विचारलं नाही तुम्ही चाललं गेला म्हटलं. घरदार उघडं सगळं उघडं बस एवढं बोलली रे मी. हां तर तुझे बाबा मलाच बोलायला बसले. आणि ते लाईनी सुन तर बापा काय विचारतं. हां तिनंच केलं सगळं काही. आणि ते राधिका तर ऐकून घेतेच म्हणा पण आता तेही ऐकून नाही घेऊन राहिली. हां तेही लागली तिच्याबरोबर. आणि सांग आमच्या दोघं नवरा बायकोच्या मनात म्हटलं भांडणं लावून दिले. याच्या अगोदर कधीच असं होई नाही, कधीच नाही. बोललं तर ते बाबा बोले माझ्यासोबत किती काही केलं तर बोले. पण आता तर स्पष्टच नाही बोलून राहिले.
काय करू मी, मला तर काही समजून नाही राहिलं. असं वाटते का जीव द्यायला चाललं जाऊ काय या घराच्या बाहेर, का निघून जाऊ कुठं वाडवंटात जाऊन बसून जाऊ. अरे देवा रे, किती भारी झाला या थैला. अरे अरे, हात चकडून गेले सारेचे सारे. रश्मी रश्मी, बाई थैला घेऊ डोक्यावरून, हाता पडले बाप्पा. कसं ठेवू याला आता खाली, कसं ठेवू. रश्मी रश्मी, बाई बाई, हे सुनतं काही कामाची नाही राहिली. किती काही आवाज दिले, किती काही केलं तर निघतच नाही बाप्पा. त्या मोबाईलमध्येच घुसली राहते दिवस न रात्र. रुंजून रुंजून, बाई यव थैला उतरू लागू. बाई लय भारी झाला व. आई रुंजून, आई करशील काय, पहिले थैला तर खाली ठेवून दे. मग हात पडले ना, सरळे निघून राहिले. काय मी तू वाट चढली का काय झाली, तर घे बरं पहिले थैला, घे बरं खाली ठेव बरं. हो आई हो. अरे देवा, किती भारी आहे आई ह्या थैला. आणि काय गेली होती तू एवढा भारी थैला घ्यासाठी, कुठे गेलती. अरे देवा, थांब मला बसू दे थोडंसं, मग बोलतो मी तुझ्यासोबत. लय पाय दुखून राहिले आणि हातही दुखून राहिले. एवढा मोठा भारी थैला डोक्यावर आणला एवढा दुरून नाही. थांब मला बसू दे, मग सांगतो तुले. पाय व बाई, आता बरं वाटून राहिलं. आता म्हटलं शांत वाटून राहिलं म्हणाले. बाप रे बाप, एवढा भारी थैला घेऊन असं वाटते का पाय टाकाव का नाही टाकाव समोर. एवढा भारी होऊन गेला होता थैला. पण आई, तू एवढा भारी थैला घ्यायला कायलेच गेलती आणि काय आणलं ते याच्यात, एवढं भारी वाटून राहिलं ह्या. आणि दादाला सांगत जाय ना. स्वतःच करतो सारे कामं. दादाला सांगत जाय, हे असे कामं आता तुझ्याकडून होते तरी काय ह्या वयात. एवढं भारी थारी उचलशील आणि काही झालं गेलं तर मग काय करशील, पडली फडली कुठं तर एवढं भारी घेऊन. काय सांगू माय तुझ्या दादाला, काय सांगू सांग. आता तो म्हटलं स्वतःच्या हातातच खुश झाला. ते दुकान काय लावून दिलं त्याला कपड्याचं, तर म्हटलं फक्त तिथं जाते तिथून घरी येते. बाकी कोणाचं काही नाही त्याला. आता तो स्वतः कमवून राहिला ना, तर मग काय आपल्यावर खायला ठेवते तो. आणि डाळा कोणी खायला पाहत नाही घरात, मग काय करणार आहे. भाजीपाला तर आणच लागेल ना. भाजीपाला आणला आणि त्याच्यात सगळं भाजीपाला आहे. आणि आता म्हटलं ऑटो किटो पाहतो म्हटलं, पण ऑटोही नाही भेटला. मग या लागलं पायदळ. कोणाला म्हणू मग. आणि त्या बाबाला म्हणतो का वावरात एवढं सगळं पीक पाणी आहे, तिथूनच आणा एक भाजीचं रोज. पण नाही, ते बाबा तर कायच्यात ध्यान नाही देत. तसेच येऊन जाते हात हलवत. चला आपलं थोडंसं घेऊन. आता हे नाही करा थोनी करा, तर मग मलाच करावं लागेल ना बाई. मलाच ध्यान ठेवावं लागेल ना घराचं. कोण पाहणार आहे. आणि किती वेळची आवाज देऊन राहिली हो त्या वहिनीला मी. रश्मी करून कुठे गेली ते. आई कुठे जाणार आहे वहिनी असन खोलीत मोबाईल पाहून राहिला असन. हेडफोन टाकून कानात हेडफोन टाकून घेते आणि मोबाईल पाहत बसून जाते. दुसरं कोणतं काम आहे त्याइले. का आई तुम्ही गोष्ट सांग काय कायची गोष्ट. आई म्हटलं मी हाय या घरात, तर मी थोडंफार करू तरी लागतो. आणि इकडे तिकडे आता त्या एवढा मोठा थैला आणला आणि किती वेळची आवाज देऊन राहिली तू वहिनीले. तर म्हटलं वहिनी याचा काही पत्ता नाही. आणि जर मी का नाही राहिली घरात, मग कसं होईल तुमचं. आता तर म्हटलं जेव्हापासून दादा दुकानात लागला, दुकान उघडून दिलं त्याला कपड्याचं, तेव्हापासून म्हटलं ह्या वहिनीचे तालच बदलून गेला सगळं काही. घरात लक्ष देत नाही, स्वयंपाकात लक्ष देत नाही, कोणतं काम करत नाही. हे असं होणार आहे का आई. आणि मी केव्हापर्यंत करू. सकाळपासून करतो तर संध्याकाळपर्यंत. आणि तू काही बोलतच नाही वहिनीला, काहीच नाही बोलत. अशानं होईल काय. आणि जर मला लग्न झालं, मी चालली गेली, तर मग कसं होईल तुमचं. मग तुला करावं लागेल साऱ्या घरचे कामं. ते वहिनी काही कामाची राहिली नाही म्हटलं. आता काय बोलू बाई मी. आता पहिले तिने एवढे तमाशे करून चालली गेली होती आणि नंतर आली तर पहिले चांगली राहून राहिली होती. तर म्हटलं काय बोलावं बाप्पा. आता आपण तिचीच कळ घेतली. पोरालाच वाईट बोलत गेलो. आणि आता म्हटलं पोरगं कामी धंदे लागलं. आता त्याच्या हातात पैसा येऊन राहिला ना, चांगलं होऊन राहिला, त्याची खरेदी गिरेदी होऊन राहिली, तर पैसा येऊन राहिला. आता तो पैसा घरातही देत नाही म्हटलं. तर काय आहे, दोघं नवरा बायको खर्च करून राहिले. आणि म्हटलं खर्च करून राहिले तर आता तिचं काही लेणं देणंच नाही दिसून राहिलं मला. घरात लक्ष नाही देऊन राहिली, काही नाही. ते कानात टाकते बाप्पा, काय टाकते तर नुसतं मोबाईल पाहत बसली राहते. पण हे गोष्ट बरोबर बोलून राहिली तू, हे काही बरोबर नाही आहे तिचं. आता नवरा कमावता झाला तर तिने एकदम घरातून लक्षच काढून टाकलं. आणि एवढ्या दिवसापासून तो कमावे नाही. तर मग आपल्या मागं घुमे आतेबाई मामाजी रुंजून. आणि आता म्हटलं नवरा पैसे आणून राहिला कमाई करून, तर आता काहीच नाही. आता तर कानावरही निघून राहिली कोणती गोष्ट. तुम्ही मरो का गडो तिकडे, काही करो. ह्याविषयी बोला लागेल मला. तिच्यासोबत तर नाही बोलत, तिला बोलून काय फायदा आहे. पोरगं चांगलं पाहिजे, पोरालाच बोला लागते. तिला बोलून काही फायदा नाही आहे. आता तो येते ना रुपेश दुकानावरून येईन ना, तर त्याच्यासोबत बोलतो मी. म्हणून हे काय म्हणून बापू म्हणून घरात काही नाही. बरं झालं आता तू आली तर, नाही तर पुऱ्या हातात वाद चढला होता म्हटलं माया. त्या उतरला म्हणून थैला बरं झालं. नाही तर अशीच राहिली असती मी उभी. किती वेळची वाट देऊन राहिली, पण ते बाई निघालीच नाही बाहेर. जाऊ दे आई, तू बस. मी नाही तुझ्यासाठी पाणी आणतो आणि या थैला ठेवून देतो अंदर नेऊन. फ्रीजमध्ये सगळा भाजीपाला भरून देतो, नाही तर वरता राहील ना तर चिमून जाईन मग तो. बरं जाय. आता हे रुंजून बनून राहिली, ते तर बरोबरच बोलून राहिली. काय चुकलं तिचं. सगळं काम म्हटलं त्या पोरीजवळून करून घेते, स्वतःचंही करून घेते. स्वतःच्या अंगाचे कपडे नाही धुवत, हेही धुवून टाकते. अशानं होणार आहे काय. सुनवायरी होईना ते. काहीच कामधंद्याचं डोक्यावर निघून राहिली. आणि तो तर भाड्याच बनून गेला. जशी म्हणते तशीच करते. हे काही बरोबर नाही आहे. आता उरले सुरलं बाहेरचं गिअरचं मी करून टाकतो, अंदरचं मी पोरगी करून टाकते. आणि ते नुसती मोबाईल घेऊन बसली राहते.
आता पहिले पहिले तर मोठी चांगली राहिली, असं वाटते का जाऊ दे बा सून तर चांगली भेटली, पण आता आता तर ते आपले रंग दाखवून राहिली हळूहळू करून. हां काही ध्यानात नाही घेऊन राहिली. सासरा कुकडे येते, सासू कुकडे येते, का चहा द्या लागते का पाणी द्या लागते, काहीच नाही. मस्त रूममध्ये राहते बसली, आणि काही बोललं का चुपून जाते. हां नाही तर एक दोन शब्द असे बोलून देते एकदम टोचल्यासारखे. पण तिला बोलून काही फायदा नाही आहे ना, तिला बोलून काहीच फायदा नाही आहे. बोला लागन तर आपल्या पोराला बोला लागन. हां त्याला दिसून नाही राहिलं काय, बाप एवढा मेहनत करून राहिला. हां कोणासाठी करून राहिला, त्याच्यासाठी करून राहिला ना. कोणाचं आहे सगळं, दोघांचं सानं बहीण भावाचं. आणि म्हटलं हे पोरगं काही घरदानात ध्यान नाही देऊन राहिलं. जेवढं कमावते तेवढं उडवते, जेवढं कमावते तेवढं उडवते. हां हे असं होणार आहे काय. आता एवढा मोठा पैसा दिला लावून, त्याला दुकान लावून दिलं, किती लाख रुपये गेले त्याच्यात. पण म्हटलं त्याने 1 रुपया नाही दाखवला, किती कमावून राहिला, किती उडवून राहिला, काहीच नाही. हां किती वेळा विचारलं त्याच्या बाबानं काय प्रॉफिट होऊन राहिलं म्हणे, सांग म्हणे, पण नाही. गोल गोल गोष्टी करते आणि बस झालं, करून देते त्याचं जे करायचं आहे ते. आणि हे बायको तर बस आज ऑर्डरवाला येते, उद्या ऑर्डरवाला येते, नुसती ऑर्डर बोलून राहिली. हां कधी मिशोवरून बोलवते, कधी कायच्यावरून बोलवते. हां हिचं काही समजून नाही राहिलं मला. पैसा पाहून तर हिची भिंगरीच घुमून गेली पूर्णीची पूर्णी. पण काही नाही, आता रुपेश ना तर त्याला बोलाच लागन. पोरगं होऊन काय फायदा. हां सगळं आपल्याला आणावं लागते, सगळं आपल्याला ध्यान ठेवावं लागते. याच्यासाठी पोरगं मागतो का आपण देवाजवळ, एवढे हालापेष्टा झाल्या पाहिजे म्हणून आपल्या. आता ते पोरगी काही चुकीचं बोलत नाही. आता विचार करा लागन, त्याच्या बापाच्याही कानावर टाका लागन. घरदाराचं काही लक्षातच निघून राहिला तो. हां आता काय एवढा काय लहान थोडी नाही. हां एवढा मोठा होऊन गेला, आता त्यानं घराची जिम्मेदारी सांभाळली पाहिजे. त्याच्या बायकोनं त्यानं. हां त्यांनी सांभाळन तर कोण सांभाळन. आता ते पोरगी तर काय आहे, पोरगी तर दुसऱ्याचं धन. हां आज आहे आणि उद्या नाही आहे, चालली जाईन बिचारी आपल्या घरी. हां इथंही सुख नाही आणि तिथंही सुख नाही. इथंही बिचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते. हां दिल्या घरी तर करावंच लागते. मग त्याच्यात तर काही हेच नाही आहे. हां सासू थोडी ना बसून ठेवणार आहे, थोडंसं इचडचं ना तिकडचं करावंच लागते. पण या रश्मीचे म्हटलं नशीब मस्त खुलले. हां एक काम नाही, धंदा नाही, काही नाही, मस्त बसली राहते महाराणीसारखी घरात. हां कोणी येऊ का जाव, सुनवायरी होय काही कामाची नाही. सुनवायरी राहिले कधी कधी तर असं मन करते एक फोन लावा. हां मोठी गोष्टी करून राहिली होती ना हिची वहिनी. हां हिची वहिनी हिचा भाऊ आला होता तर किती गोष्टी करून राहिले होते. आता असं मन करते का एक फोन लावा आणि सांगा हिची करीने सारेची सारे कसं राहिलं आहे ते हिचं आमच्यासोबत. हां दिवसेंदिवस पाय फैलवून राहिली येतं. चला तर मग मंडळी, आता आली निरोप घ्यायची वेळ. आता पहा तुम्ही हे कसं चालू आहे तो. हां रश्मिताईचे सासरी पहा कसं चालू आहे, महेश सासरी पहा. दोघीचे सासर काही बरोबर नाही चालून राहिलं. हां ही तर सासू अशी आणि तिथं सून तशी झाली आहे नाही काय. तर ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांची नाव घ्यायची आहे. तर चला तर मग सगळीचे नाव घेऊन घेऊ. पण त्या अगोदर जे नवीन असेल चॅनलवर ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला काही विसरू नका. हां प्लीज हाईप करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हां तुम्हाला विनंती, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सगळीचे नाव घेऊन घेऊ. खुशबूताई रघुवंशी, सुजाताताई ढेरे, रंजनाताई इंगोले, मनीषाताई फोंदके मुंबई, सुरेखाताई पॉल, लताताई गोरे, वैशालीताई इंगडे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, ललिताताई भरडे फॅक्ट रायडर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, गिरीश बोडखे. तर या सर्वांचे खूप आभार. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.